चित्रपटसृष्टीमधील आणि टीव्ही सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री, सदाबहार अभिनेत्री म्हणून जिच्याकडे बघितलं जातं ती अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता तिवारी ही कसोटी जिंदगी की या मालिकामधून घराघरामध्ये पोहोचलेली होती. ती तेव्हापासून ते आतापर्यंत तशाला तशीच दिसते, उलट अजून सुंदर दिसते असं सुद्धा बरेच जण म्हणतात. मग हीच श्वेता तिवारी ही दुसऱ्यांचे घर बिघडवणारी बाई आहे, दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडणं लावणारी बाई आहे असं म्हणून सुद्धा एका महिलेनं थेट श्वेता तिवारीवर हल्लाबोल केलेला आहे आणि अशा पद्धतीची टीका सुद्धा केली. नेमकं श्वेता तिवारीला घर तोडणारी बाई असं कोण म्हणलं, का म्हणलं, तेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. श्वेता तिवारी ही कसोटी जिंदगी की मालिकेमधून घराघरामध्ये पोहोचलेली होती, अगदी प्रसिद्ध सुद्धा झाली होती, दिसायला सुद्धा सुंदर होती. म्हणून तिला मराठी, हिंदी, नेपाळी, भोजपुरी अशा चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी सुद्धा मिळत होती. एका पाठीमागे एक अशा वेगवेगळ्या अल्बममध्ये, टीव्ही सिरियलमध्ये, चित्रपटांमध्ये सुद्धा श्वेता तिवारी काम करत होती. मग याच माध्यमातून भोजपुरी चित्रपटादरम्यान श्वेता तिवारीची मनोज तिवारी यांच्यासोबत भेट झाली आणि दोघा जणांनी एक चित्रपट सुद्धा सोबत केला. तो चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजला, मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला, लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडला की लोक श्वेता तिवारीचे त्या ठिकाणी फॅनच झाले. कारण की श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी या दोघांची जोडी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आवडलेली होती. मग इथूनच श्वेता तिवारीची आणि मनोज तिवारींची दोघा जणांची चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर पुढं चांगल्या घट्ट मैत्रीमध्ये झालं आणि या दोघा जणांचं बोलणं चांगलं मोठ्या प्रमाणात वाढलं. आता मनोज तिवारी जे आहेत हे मनोज तिवारी भाजपचे खासदार आहेत आणि त्यांचं सुद्धा लग्न झालेलं होतं. पण मात्र त्यांची जी बायको आहे राणी तिवारी, याच राणी तिवारी यांनी श्वेता तिवारी याच्यावर आरोप केलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की श्वेता तिवारी ही घर मोडणारी बाई आहे, दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडणं लावते, दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करते आणि लोकांच्या घरामध्ये भांडणं लावते असं राणी तिवारी म्हणल्या होत्या. कारण की त्या मनोज तिवारी यांच्या बायको होत्या आणि त्या मनोज तिवारी यांच्यावर संशय घ्यायच्या की ते जरा श्वेता तिवारीला मोठ्या प्रमाणात बोलत आहेत, त्याच्यासोबतच टाईम घालवतात, त्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी आहे आणि त्याचं कारण श्वेता तिवारीचं आहे असं राणी तिवारी यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी त्या मनोज तिवारी यांना त्या ठिकाणी 2012 मध्ये घटस्फोट दिला आणि ते त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल मनोज तिवारी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या बायकोला झालेला तो गैरसमज होता. श्वेता फक्त ही त्यांची चांगली मैत्री आहे आणि ती मैत्रीण म्हणून अगदी चांगली आहे, नात्यानं प्रेमळ आहे, चांगली मैत्री निभावते, त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. या व्यतिरिक्त दोघा जणांच्या मनामध्ये काही नाही. पण त्यांच्या बायकोला ते गैरसमज झाला म्हणून त्या श्वेतावर अशा पद्धतीने टीका करत होत्या असं मनोज तिवारी यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं श्वेता तिवारी यांचे सुद्धा 2 लग्न झालेले आहेत. दोन्हीही नवऱ्यांपासून त्यांनी घटस्फोट घेतलेले आहेत. त्यांचं दोनही नवऱ्यांसोबत जमलं नाही, सुखाचा संसार झाला नाही. पण मात्र त्यांना 2 मुलं सुद्धा आहेत. एक मुलगी तर सेम श्वेता तिवारी यांच्यासारखीच दिसते, पण मुलीपेक्षा आईच जास्त सुंदर दिसते असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं श्वेता तिवारी ही ज्या पद्धतीनं दिसतीये त्याच पद्धतीनं दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडणं लावतीये का, ज्या पद्धतीनं राणी तिवारी यांनी आरोप केला आहे तेच खरं असेल का मनोज तिवारी ज्या पद्धतीनं सांगतायत ते खरं असेल? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.